सोलापूरचं राजकारण, जिथं कागदावरची समीकरणं रात्रीतून बदलतात आणि पक्षाच्या आदेशापेक्षा स्थानिक सोयरीक आणि गणिमिकावा जास्त चालतो. 2015 साल आठवतंय. हातात बहुमत नसताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात घुसून भाजप पुरस्कृत अपक्ष उमेदवार प्रशांत परिचारक यांनी अशक्य वाटणारा विजय मिळवला होता. आज तब्बल 11 वर्षांनंतर सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत अगदी तशीच किंबहुना त्यापेक्षाही जास्त चुरशीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. यावेळी महाविकास आघाडीतर्फे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे वसंतराव देशमुख रिंगणात आहेत. महाविकास आघाडीकडे स्पष्ट बहुमत नसतानाही वसंतराव देशमुख 2015च्या परिचारक पॅटर्नची पुनरावृत्ती करणार का? आणि भाजपचे रणनीतिकार मानले जाणारे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यामुळे भाजपची हक्काची जागा खरोखरच धोक्यात आलेली आहे का? पाहुयात या स्पेशल रिपोर्टमध्ये. नमस्कार, मी प्रणया आणि तुम्ही पाहताय HPN मराठी न्यूज. गणित समजून घेण्याआधी इतिहास समजून घ्यावा लागेल. 2015 मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे मिळून 225 पेक्षा जास्त मतं होती. भाजप शिवसेना युतीकडे अवघी 100 ते 110 मतं होती. पण निकाल काय लागला? राष्ट्रवादीच्या हक्काच्या घरातून तब्बल 140 ते 150 मतदारांनी क्रॉस वोटिंग केलं आणि प्रशांत परिचारक 320 मतं घेऊन विजयी झाले. हा विजय पक्षाचा नव्हता, तर तो होता स्थानिक नेत्यांच्या छुप्या युतीचा, मोहिते पाटील आणि संजय मामा शिंदे गटाच्या अंतर्गत मदतीचा. आणि आज नेमकी तीच सूत्र वसंतराव देशमुख यांच्या पाठीशी सक्रिय झालेली आहेत. आता येऊयात आजच्या समीकरणावर. राष्ट्रवादी शरद पवार गटाने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिली आहे. वसंतराव देशमुख हे मूळचे परिचारक गटाचे कट्टर समर्थक आणि पंढरपूर मंगळवेढा भागातील मोठे प्रस्थ मानले जातात. सर्वात मोठी जमेची बाजू म्हणजे अकलूजचे मोहिते पाटील हे पूर्ण ताकदीने वसंतराव देशमुखांच्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभेत मोहिते पाटलांनी दाखवलेली जादू अजूनही कायम आहे. त्यातच पंढरपुरात परिचारक गट सध्या भाजपच्या अंतर्गत कारभारावर कमालीचा नाराज असल्याची चर्चा आहे. वसंतराव देशमुख हे परिचारकांचे जुने विश्वासू असल्यानं परिचारक गटाची छुपी मतं देशमुखांच्या पारड्यात पडण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवली जाते. जर परिचारक गटाने तटस्थ भूमिका घेतली किंवा छुपा मतदान केलं तर भाजपचा पाया पंढरपुरातच हादरू शकतो. सोलापूरच्या राजकारणात धक्का फक्त एका बाजूने बसत नाही. आता पाहुयात सांगोला आणि अक्कलकोटचा हिशोब. सांगोल्यात काही दिवसांपूर्वी झालेल्या नगर परिषद निवडणुकीत भाजपने चक्क शेतकरी कामगार पक्षासोबत म्हणजेच शेकाप सोबत युती केली होती. ही युती शिवसेनेच्या शिंदे गट शहाजी बापू पाटील यांच्या जिव्हारी लागली होती. राजकारणात प्रत्येक क्रियेला प्रतिक्रिया असते. भाजपच्या याच खेळीचा बदला आता शहाजी बापू पाटील या विधान परिषद निवडणुकीत घेऊ शकतात, अशीच जोरदार चर्चा सांगोल्यामध्ये आहे. सांगोल्यातील त्यांची मतं महाविकास आघाडीच्या देशमुखांकडे वळाली तर नवल वाटायला नको. दुसरीकडे अक्कलकोट पॅटर्न ही भाजपची डोकेदुखी वाढवणारा आहे. भाजपचे विद्यमान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांना पालकमंत्री जयकुमार गोरे ताकद देत आहेत. यामुळे अक्कलकोटचे शिवसेना नेते सिद्धाराम मेहत्रे आपला जुना राजकीय बदला घेण्यासाठी अक्कलकोटमधील स्थानिक स्वराज्य संस्थांची मतं महाविकास आघाडीच्या बाजूने खेचण्याची शक्यता आहे. सोलापूर जिल्हा एवढ्यावरच थांबत नाही. सोलापूर दक्षिण आणि सोलापूर उत्तर या दोन्ही मतदारसंघातील देशमुख थेट पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराज असल्याचं पाहायला मिळतंय. पालकमंत्र्यांनी स्थानिक नेत्यांना विश्वासात न घेता घेतलेले निर्णय भाजपसाठी बुमरँग ठरताना दिसत आहेत. आता नजर टाकूयात जिल्ह्यातील आमदारांच्या ताकदीवरती. सोलापूर जिल्ह्यातील तालुक्यांवर सध्या कुणाचं नियंत्रण आहे? माळशिरस, माढा, करमाळा, मोहोळ या चारही महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार आणि मजबूत पकड आहे. बार्शीमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे दिलीप सोपल यांची स्थानिक संस्थांवर मोठी पकड आहे. हा सर्व पट्टा पाहिला तर स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांवर महाविकास आघाडीचा प्रभाव भाजपपेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. मग प्रश्न पडतो, भाजपची रणनीती काय आहे? भाजपची संपूर्ण धुरा
सातारा जिल्ह्यातील असून सोलापूरचे पालकमंत्री असलेले जयकुमार गोरे यांच्या खांद्यावरती आहे. गोरे हे इलेक्शन मॅनेजमेंटमध्ये माहीर मानले जातात. पण सोलापूर बाहेरचा नेता सोलापूरच्या स्थानिक नेत्यांना आदेश देतोय, ही भावना सोलापूरच्या स्वाभिमानी नेत्यांना रुचलेली दिसत नाहीये. पालकमंत्र्यांच्या वन मॅन शोमुळे भाजपमधील जुने जाणते नेते बॅकफूटवरती गेलेले आहेत. पक्षांतर्गत समन्वय नसल्यामुळे आणि मित्र पक्षांना म्हणजेच शिंदे गट आणि अजित पवार गट योग्य स्थान न मिळाल्यामुळे भाजपची ही हक्काची जागा आता धोक्यात असल्याची उघड चर्चा राजकीय वर्तुळात आणि मीडिया गोटात सुरू आहे. गोरे यांच्या अतिआत्मविश्वासामुळे सोलापूर भाजपमध्ये मोठी खिंडार पडण्याची चिन्ह आहेत. 2015 मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धोबी पछाड देत प्रशांत परिचारक जिंकले होते. 2026च्या रणसंग्रामात इतिहास स्वतःच पुनरावृत्ती करणार का? बहुमत नसतानाही परिचारकांचे कट्टर समर्थक वसंतराव देशमुख, मोहिते पाटील आणि नाराज गटांच्या बळावर पवार पॅटर्न यशस्वी करून दाखवणार का? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. सोलापूर विधान परिषदेची ही लढाई आता केवळ एका जागेची राहिलेली नाहीये, तर ती सोलापूरच्या स्थानिक अस्तित्वाची आणि स्वाभिमानाची लढाई बनलेली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे भाजपची जागा वाचवणार की वसंतराव देशमुख नवा इतिहास रचणार? तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. पाहत रहा HPN मराठी न्यूज.